आजच्या या धावपळीच्या मॉडर्न जगामध्ये महाराष्ट्राच्या पहाटे मात्र आजही एक जुना, एक प्राचीन आवाज घुमतो. तो आवाज आहे वासुदेवाचा. आणि आज आपण त्याच वासुदेवाची, त्या पहाटेच्या दूताची गोष्ट जरा जवळून ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपली ही गोष्ट ना दोन वेगवेगळ्या जगांच्या सीमारेषेवर उभी आहे. विचार करा, एका बाजूला आहे एक ग्लोबल फेस्टिवल जो हिवाळ्यामध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह घेऊन येतो, आणि दुसऱ्या बाजूला एक अगदी शांत, जवळजवळ आपण विसरून गेलेलो अशी परंपरा आहे जी गावांना अक्षरशः सूर्य उगवण्याच्या आधी जागं करते. जरा डोळ्यासमोर आणा ख्रिसमसची सकाळ. कसं वातावरण असतं, सगळीकडे घंटानाद, केकचा तो गोड सुगंध, कानावर पडणारी कॅरल्स. हा एक असा आनंदाचा सूर आहे ना जो जगभरात जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना ओळखीचा आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये त्या पहाटेच्या बोचऱ्या थंडीत एक पूर्णपणे वेगळा आवाज घुमत असतो. आणि हा काही आजचा मॉडर्न म्युझिक नाहीये, तर हा एक असा आवाज आहे जो कित्येक शतकांपासून काळाच्या कसोटीवर टिकून आहे. आणि तो आवाज असतो, वासुदेव आला हो, वासुदेव आला. हा फक्त एक आवाज नाहीये किंवा कोणीतरी नुसतं ओरडत नाहीये. ही एका परंपरेची स्पंदनं आहेत जी प्रत्येक नव्या दिवसासोबत जागी होतात. पण मग प्रश्न पडतो की हा वासुदेव नक्की आहे तरी कोण? फक्त एक गायक की आपला संस्कृतीचा एक रक्षक? चला, ह्या आवाजाच्या मागे जो आत्मा आहे ना त्यालाच जरा समजून घेऊया. म्हणजे बघा, वासुदेव म्हणजे फक्त कोणी फिरस्ता नाहीये. तो जणू काही आपल्या संस्कृतीचा एक चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे. तो प्रत्येक पावलागणिक फक्त धान्य नाही गोळा करत, तर लोकांच्या मनात श्रद्धेचं एक बी पेरतो आणि त्यांना त्यांच्या मूळ ओळखीची, त्यांच्या मुळांची आठवण करून देतो. त्याची ओळख तर त्याच्या वेशातच आहे. डोक्यावरती मोरपिसांची खास टोपी, खांद्यावर भगवी झोळी, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर सतत विठ्ठलाचं नाव. त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या भक्तीची आणि परंपरेची कहाणी सांगते. आज आपण डिजिटल अलार्मच्या कर्कश आवाजाने उठतो, नाही का? पण विचार करा, या अलार्मच्या आधी महाराष्ट्राची सकाळ वासुदेवाच्या सुरांनी व्हायची. आणि तो काही फक्त अलार्म नव्हता, तो होता सकाळचा स्फूर्तिस्रोत, थेट आत्म्याला जागं करणारं एक गीत. एका अशा काळात जेव्हा ना इंस्टाग्राम होतं ना स्पॉटिफाय, तेव्हा दिवसाची सुरुवात व्हायची वासुदेवाच्या अभंगांनी. ही गाणी फक्त लोकांना झोपेतून उठवत नव्हती, तर जगण्यासाठी नवी उमेद, नवं धैर्य द्यायची. ती लोकांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वासुदेवाचा हा आवाज आपल्याला त्याच काळात जास्त ऐकू येतो ज्या काळात जगभरात एक दुसरी तितकीच प्रसिद्ध व्यक्ती आपल्या प्रवासाला निघते. आणि याचमुळे ना एक खूप रंजक तुलना आपल्या समोर येते. एकीकडे आहे सांता क्लॉज जो गिफ्ट्स घेऊन येतो, तर दुसरीकडे आहे वासुदेव जो आशीर्वाद देतो. एक जण येशूच्या शिकवणीतून प्रेमाचा संदेश देतो, तर दुसरा विठ्ठल भक्तीतून समाधानाचं महत्त्व पटवून देतो. म्हणजे बघा, दोन पूर्णपणे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, पण दोघांमध्ये देण्याचा तोच शुद्ध भाव आहे. त्यामुळे जरी संस्कृती वेगळ्या असल्या तरी मेसेज मात्र युनिव्हर्सल आहे. साधं जगा, मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची. हीच ती मूल्ये आहेत जी या दोन्ही परंपरांना एकत्र जोडतात. ठीक आहे, पण आजच्या या फास्ट जगात या जुन्या परंपरेचं काय महत्त्व? या डिजिटल युगात वासुदेव आपल्याला नेमकं काय आठवण करून देतो? हे खरं आहे की आपण खूप वेगाने पुढे आलो आहोत, आपण स्मार्ट झालोय, डिजिटल झालोय, पण तरीही वासुदेव आपल्याला एका साध्या गोष्टीची आठवण करून देतो की ज्या झाडाची मुळं खोलवर रुजलेली नाहीयेत ना, ते झाड कधीच उंच वाढू शकत नाही. आजचं जग कसलं आहे? रील्सचं, इन्स्टंट एंटरटेनमेंटचं. या जगात वासुदेव म्हणजे जणू काही स्लो कंटेंट आहे. असा कंटेंट जो आपल्याला थोडं थांबायला लावतो, विचार करायला लावतो, आणि त्या बदल्यात एक असा खोल अर्थ देऊन जातो जो या धावपळीच्या दुनियेत सहजासहजी मिळत नाही. आणि मला वाटतं इथेच आपल्याला वासुदेवाच्या त्या टाइमलेस मेसेजचं खरं सार सापडतं. वासुदेव म्हणजे एक जिवंत आठवण आहे की पैसा म्हणजे सर्व काही नाही. खरी श्रीमंती ही खिशात नसते, तर ती मनःशांतीत असते. तो आपल्याला हेच सांगतो की समाधान हा असा खजिना आहे जो कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही. आणि यातूनच आपण एका दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत पोहोचतो. अनेकदा आपल्याला वाटतं की परंपरा म्हणजे काहीतरी जुनाट गोष्ट आहे जी फक्त म्युझियममध्ये शोभेसाठी ठेवावी. पण तसं नाहीये. परंपरा ही जुनाट नसते, ती टाइमलेस असते. तिची मूल्य, तिची शिकवण ही प्रत्येक युगाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नवीन पिढीशी अगदी सहजपणे संवाद साधते. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कोणत्या टाइमलेस परंपरा आहेत ज्या या मॉडर्न जगाच्या धावपळीत आपल्याला स्थिर ठेवतात? आपल्याला आपल्या मुळांशी नेमकं काय जोडून ठेवतं यावर नक्कीच विचार करायला हवा.